नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठाण्यामध्ये भव्य शिवसन्मान ज्योत यात्रा उत्साहात काढण्यात आली। मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करून शिवसन्मान ज्योत प्रज्वलित करत यात्रेची सुरुवात झाली। यानंतर ही ज्योत यात्रा संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात आली। शहरातील प्रमुख मार्ग, चौक आणि परिसरातून मार्गक्रमण करताना जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं। भगवे ध्वज, ढोल ताशांचा गजर आणि शिवरायांच्या प्रतिमांनी सजलेली रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या यात्रेमध्ये उपमहापौर कृष्णा पाटील, सकल मराठा समन्वयक रमेश आमरे, सचिन पाटील, मंगेश आवळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते। युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत छत्रपतींच्या कार्याला अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणे, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। विविध ठिकाणी शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा, स्वराज्य संकल्पनेवर आधारित संदेश देण्यात आलेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आलाय। हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पडला। या शिवसन्मान ज्योत यात्रेमुळे ठाणे शहरात शिवभक्तीचा आणि स्वाभिमानाचा जागर अनुभवायला मिळाला। मोठे भव्य प्रमाणात ही रॅली निघाली, काय सांगाल? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 355 जयंतीनिमित्त सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तर्फे हे दरवर्षी आयोजन असतं आणि शिवसन्मान ज्योत यात्रा जी शिवनेरीवरून जी ज्योत आलेली आहे ती महाराजांची ठाण्यातील चौकात ती यात्रा फिरत असते आणि त्याचे ठाणेकर भव्य दिव्याने स्वागत करत आहेत। ती सन्मान ज्योत यात्रा आता ही ठाणेकरांकडून निघालेली आहे। आमरे साहेब, काय सांगाल? मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही दरवर्षी उत्साहात आणि आनंदात साजरी होत आहे। की बघाल की बहुसंख्य शिवप्रेमी लोक सगळे रस्त्यात उतरलेले आहेत आणि नाक्यावरती शिवज्योत आलेली आहे। त्या दर्शनासाठी लोक वाट पाहत आहेत, म्हणून आम्ही ही रॅली ठाणे शहरामध्ये काढतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवजयंतीचं औचित्य साधून तसेच समाजसेवक प्रवीण मुंदडा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाण्यातील वसंत लॉन्स सोसायटी परिसरामध्ये नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय व कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। माहेश्वरी फार्मा फाउंडेशन यांच्या पुढाकाराने तसेच MJ प्रिशियन डायग्नोस्टिक ठाणे यांच्या सहकार्याने हा आरोग्य उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाचे हे 17वे वर्ष आहे। वसंत लॉन्स प्रिमायसेसमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता। या शिबिरामध्ये वसंत लॉन्स व वसंत फियोना येथील रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिक, ड्रायव्हर्स, मोलकरीण, सुरक्षा रक्षक अशा विविध घटकांनी या आरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी करून घेतली। 500हून अधिक नागरिकांनी या शिबिराला भेट दिली। या शिबिरामध्ये यावेळी तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, मॅमोग्राफी, BMI, बॉडी कॅल्शियम तपासणी, मधुमेह, रक्तदाब, ECG, नेत्र तपासणी तसेच मोफत चष्म्यांचं वितरण देखील करण्यात आलं आहे। रक्तदान शिबिर, पॅथॉलॉजी चाचण्या, ENT तपासणी यांसह अस्थिरोग, स्त्रीरोग, हृदयरोग यांसारख्या सर्वसाधारण वैद्यकीय सल्लाही यावेळी देण्यात आला आहे। वसंत लॉन्स येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिरासह या ठिकाणी या शिबिराअंतर्गत विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा आरोग्यविषयक तपासणी देखील करण्यात आल्या। त्यामध्ये ब्लड डोनेशन, पॅथॉलॉजी टेस्टिंग, ENT चेकअप, डॉक्टर्स फॉर कन्सल्टेशन यांसारख्या विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्या। तर गरजू रुग्णांना मोफत औषधांचं देखील वाटप यावेळी करण्यात आलं आहे। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये देखील आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली असून या शिबिराचं आयोजन सातत्याने करण्यात यावं अशी मागणी स्थानिक व्यक्त करत आहेत। या कार्यक्रमाच्या वेळी प्रोजेक्ट डायरेक्टर प्रवीण मुंदडा, प्रेसिडेंट सुनील जाजो, प्रोग्राम कोऑर्डिनेटर अनुप मुंदडा, सेक्रेटरी MPF ज्योती मुंदडा, त्याचबरोबर सेक्रेटरी आसद चाऊस हे देखील यावेळी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे समन्वय नसीम अन्सारी यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर इतर सहकाऱ्यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महत्त्वाचं असं परिश्रम घेतला आहे। आज मोठा दिवस आहे, शिवजयंती, आणि या शिवजयंती निमित्ताने आणि प्रवीण मुंदडा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आज वसंत लॉन्समध्ये मेडिकल कॅम्प सुरू आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे 17वं वर्ष आहे।
आणि 17 वर्ष एखादा उपक्रम कन्सिस्टंटली करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पैसे बऱ्याच लोकांकडे असतात, पण दानत हवी, आणि ती दानत, ती माणुसकी या निमित्ताने आम्हाला मुंदडा साहेबांच्या स्वभावात दिसली, आणि म्हणून त्यांचा उपक्रम असाच चालू राहावं, आणि या निमित्ताने आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि आरोग्यदायक त्यांचं आयुष्य राहावं ही परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. सर्वप्रथम साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आज गेले सतत 16 वर्ष अविरत जो हा प्रयत्न चालू आहे साहेबांचा, की या मेडिकल कॅम्पच्या दृष्टीने जे लोकांना खरोखर जे टेस्ट करत नाहीत ते आज त्या दृष्टीने टेस्ट होऊन जाते त्यांची. आणि खूप हा सरांचा एक चांगलं कर्म आहे की ते खूप लोकांना ह्याच्यातनं फायदा होतोय आणि त्यातनं आरोग्याच्या दृष्टीने त्यांना खूप फायदेशीर आहे. पण हा प्रयत्न त्यांनी जन्मोजन्मी असाच चालू ठेवावा आणि त्यांच्याकडने असं परमेश्वराचं जे कार्य आहे ते त्याच्या पुढेही राहो, आणि त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी भव्य पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 8:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून पदयात्रेला सुरुवात झाली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, मोठ्या संख्येने शिवप्रेमिक नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रा मासुंद तलाव येथे पोहोचल्यावरती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या पदयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे दांडपट्टा, तलवारबाजी आणि अन्य शिवकालीन युद्ध कौशल्याचे सादरीकरण. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. शिवकालीन पोशाखातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांना शिवरायांच्या पराक्रमाची झलक अनुभवायला मिळाली. संपूर्ण पदयात्रा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या उपक्रमामुळे ठाणे शहरात शिवभक्तीचा आणि ऐतिहासिक अभिमानाचा जागर झाला. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सर्व ठाणेकरांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास
उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, दीपक जिंजाळ, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सोपान भाईक, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंकनकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. मालवणी महोत्सवातून केवळ खाद्य संस्कृतीच नव्हे तर कोकणातील कला आणि परंपरेलाही बळ मिळत असून या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोकणाची ही समृद्ध संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली आहे, असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी उपमहापौर कृष्णा पाटील, आयोजक नगरसेवक सीताराम राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, गटनेते मुकेश मोकाशी, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, भरत चव्हाण, विकास पाटील, सरपंच संतोष राणे इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले. कोकणातील पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृती, शेती उत्पादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सीताराम राणे करत असल्याबद्दल कौतुक देखील केलं. गेली 27 वर्ष मालवणी महोत्सव घेणं ही कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. खाद्य संस्कृती व कला संस्कृतीसोबतच कोकणातील विविध मसाले, लोणची, आंबा उत्पादने, काजू तसेच पारंपरिक पदार्थाची वर्षभराची बेगामी शहरवासियांना अशा महोत्सवातून करता येते. तसेच एका प्रकारे रोजगाराच्या मोठ्या संधी अशा कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मिळतात. कोकणाची ओळख असलेली खाद्यसंस्कृती, लोककला आणि परंपरा अधिक व्यापक स्तरावरती पोहोचवण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं अधोरेखित करत कोकणाची ही संस्कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहोचली आहे, असं मत व्यक्त केलं आहे. यावेळी सीताराम राणे यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची परडी देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला. आपण देखील कोकणातले आहात, काय नेमक्या भावना आहेत, काय प्रतिक्रिया? कोकण ग्रामविकास मंडळ गेली 27 वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो. खरं तर एवढी वर्ष सातत्याने मालवणी महोत्सव साजरा करणारे मला वाटतं सीताराम राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं. कोकणातील खाद्य संस्कृती असेल किंवा कला संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. खरं तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुद्धा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवामध्ये होतं. त्यामुळे एक चांगला असा उपक्रम की जो त्यांनी 27 वर्षा अगोदर सुरू केला आणि त्यामध्ये त्यांचं सातत्य आहे, म्हणून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.